जय जय रघुवीर समर्थ. रघुवीर समर्थ. तुकाराम हे महान भक्त होते, संत होते आणि मुख्य म्हणजे अनुभवाने ज्ञानी होते. हे ज्ञान फक्त शब्दात व्यक्त होणारं नाही. हे शब्दांच्या पलीकडचं जे ज्ञान असतं अध्यात्मातलं, ते ते ज्ञान त्यांना प्राप्त झालेलं होतं साधनेच्या द्वारा. आणि त्या ज्ञानाबरोबरच एक शहाणीव येते, शहाणपण येते. ते शहाणपण पण त्यांच्याकडे होतं. असे काही अभंग आहेत हे ते शहाणपण. शहाणपण म्हणजे शहाणीव म्हणायचं त्याला. ते शहाणीव सांगणारे असे अभंग आहेत ते. आणि ते फार जबाबदारीनं लिहिलेले, असे जबाबदार यातून आलेले, मनाच्या अवस्थेतनं असे आलेले, ज्ञानाच्या अवस्थेतनं आलेले, करुणेच्या अवस्था, अशी अत्युच्च अवस्था असते की जी बुद्ध ज्या अवस्थेमध्ये होते त्या अवस्थेमध्ये कदाचित ज्ञानेश्वर होते. अशा अशा अवस्थेमध्ये हे अभंग आहेत. तर फार जबाबदारीने लिहिलेले आहेत. त्याचा असा गूढ अर्थ तुम्हाला कळावा अशी माझी आता इच्छा आहे. अम, तुम्हाला जेव्हा ज्ञान होतं तेव्हा ते झालेलं सगळंच ज्ञान आणि त्याचं स्वरूप जे काही शब्दात व्यक्त होईल ते सगळं सांगत सुटू नका, असा असं तुकाराम म्हणतात. ते तुम्हाला सांगतच, तुम्हाला ज्ञान झालेलंच नाही त्यामुळे तुम्ही कोणाला सांगायचा का प्रश्नच नाही. स्वतःशी बोलतायत आणि आपल्याशी पण बोलतायत. न सांगावे वर्म. काय आहे वर्म म्हणजे गुप्त. तुम्हाला जे कळलेलं आहे सगळं शेवटी ते सगळंच तुम्ही सांगू नका, कारण अधिकार तैसा करू उपदेश. न सांगावे वर्म, जनी असो द्यावा भ्रम. बघा बरं काय म्हणतात तुकाराम. जनी असो द्यावा भ्रम, सगळं अज्ञान दूर करतो तुम्ही म्हणाला शब्दानं, तर ते शक्य नाही. उगीच लागतील पाठी, होती रीतीच हिमपुटी. बघा बरं संत आपल्याकडे कसं बघतायत, आपल्या अज्ञानाकडं संत कसं बघतायत हे हे दाखवणारा हा 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 अभंग आहे. न सांगावे वर्म, जनी असो द्यावा भ्रम. लोक बुद्धाला ज्ञान झाल्यानंतर विचारायचे की मरणानंतर माणूस कुठे जातो आणि जन्मापूर्वी आम्ही कुठे होतो. मग ह्या सगळ्या दुःखाचा आमच्या आयुष्यात अर्थ काय. आणि मग परमेश्वर असतो का नसतो. पुनर्जन्म असतो का नसतो. तर खूप असे प्रश्न सारखे सारखे यायला लागल्यानंतर न विचारायच्या प्रश्नांची यादी केली बुद्धांनी. आणि ते म्हणले हे प्रश्न मला विचारायचे नाही. फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन असते की नाही, तर तसं फ्रिक्वेंटली नॉट टू बी आस्क्ड क्वेश्चन्स असं त्यांनी FNAQ केलं तयार. अजिबात हे खालील प्रश्न घेऊन माझ्याकडे यायचे नाही, बाहेर पाठीत लावल्यासारखं केलं. त्यात हे प्रश्न होते. देव असतो का नसतो मला विचारायचं नाही, मी आहेही म्हणणार नाही आणि नाहीही म्हणणार नाही. पुनर्जन्म असतो का नसतो, मी आहेही म्हणणार नाही आणि नाही म्हणणार नाही. त्यामुळे माझ्याकडे तुम्हाला ह्याचं उत्तर पाहिजे तर तुम्ही माझ्याकडे येऊ नका. मग लोक म्हणायचे मामा असं कसं, हे महत्त्वाचे प्रश्न आहे. काहीही महत्त्वाचे नाहीत म्हणले हे प्रश्न. बुद्धांनी सांगितलं माझा मध्यम मार्ग जो आहे, हा, ते माझा मध्यम मार्ग स्वीकारा आणि तुम्हाला हे प्रश्नच पडणार नाही. तसे जगत चला तुम्ही आणि ह्या प्रश्नांची उत्तरं तुमची तुम्हाला सापडतील आणि तीच तुमच्यापुरती खरी असतील. कुणाचं तरी उत्तर ऐकू नका. कुठला आचार्य असेल, कुठला मुनी असेल, कुठला मुल्ला असेल, नाहीतर माझ्यासारखा कुठला तथागत वगैरे असेल, शब्दांनी कोणाचं उत्तर ऐकत जाऊ नका. हे प्रश्न अनुभवायचे उत्तर आहेत म्हणाले. की मी माझ्या बोलण्यावर पण भरोसा ठेवू नका. तुम्हीच मी सांगतोय त्या मार्गाने पुढे चला आणि तुमची तुम्हाला उत्तरं मिळतील. तर तशा पद्धतीचा हा अनुभव आहे. न सांगावे वर्म, जनी असो द्यावा भ्रम. तर ते भ्रमात राहिलं तर भ्रमात राहू दे, पण त्याला त्याला जे झेपणारच नाही ज्ञान ते त्याला देऊ नका. असं आता माझं मत झालंय, असं तुकाराम सांगतात. उगीच लागतील पाठी, होती रीतीच हिमपोटी. काय ते कसला तर प्रश्न घेऊन येतील, त्याचं मी सांगितलेलं उत्तर त्यांना पडायचं नाही. की माझं काही केलं, माझी तब्येत बरी होऊन माझं आता मला एक 150 वर्षाचं आयुष्य मिळायलाच पाहिजे. तर ते म्हणले नाही तुला मिळणार, तुला जायलाच लागणार. तर जायलाच लागणार, तर हे उत्तर तुम्हाला चालणार नाही. तुम्ही हिमपुटी होणार एकदम, तुम्ही नाराज होणार आणि म्हणणार तुम्हाला ज्ञान झालं आणि तुम्ही माझं आयुष्य वाढवलं नाही. अरे तुझं आयुष्य, तुझं मरण, तुझं जन्म हे ज्या एका अस्तित्वाच्या पातळीवर आहे त्याच्या खूप वरून मी ते बघतोय. तर तुला मी काय बघतोय ते तुला कळणार नाही. तुला ते त्यातच अडकला असला स्वतःच्या देहात, स्वतःच्या संसारात, स्वतःच्याच जगात. की आता असं असला अशा नश्वर जगातलेच काही प्रश्न नश्वर पद्धतीनंच सुटायला पाहिजे असले तर मी ते सोडवणार नाहीये. मग मी सोडवणार नाही म्हटलं की तू हिमपुटी होणार, तू नाराज होणार. हे कशाला ते आपण ह्यामध्ये अडकायचं. त्यापेक्षा त्यांना काही आपण सांगूच नाही. उगीच लागतील पाठी, होती रीतीच हिमपुटी. पुढचं शब्द, पुढची ओळ बघा. आणि आपण असं असू नये. शिकविल्या गोष्टी सांगून बघितलं, गोष्टी शिकवून बघितल्या. शिकविल्या गोष्टी शिकवून न धरिती पोटी. शिकतात सगळं, पोपटपंची ताबडतोब करतात माझ्या शब्दांची, पण पोटात धरत नाही, तो हृदयात धरत नाही. तू देह नाहीस असं मी सांगतो आणि स्वतःला बरोबर देहच ऐकतो. ते फक्त देह होऊनच ऐकतात माझे शब्द आणि परत म्हणतात हा देह कसा टिकेल काय जरा सांगतात. तुमचं काय शब्दानं काय होते काय बघूया. नवस लावतो विठ्ठलाला, म्हणून विठ्ठल ही एकमेव देवता आहे महाराष्ट्रातली, ह्याला नवस एक लावता येत नाही. संतांनी ती एक सोय फार करून ठेवली आहे.
नाहीतर आपल्याकडं इतर बऱ्याच गोष्टी असतात. ते कसला तरी नवस घेऊन कुठल्या तरी देवाकडे जायचं आणि काहीतरी ते पूर्ण करून घ्यायचं. हा वेडेपणा संतांनी बंद करून टाकला. म्हणजे प्रेमाचंच मागणं मागायचं आणि प्रेमच फक्त द्यायचं, असाच व्यवहार असलेलं हे पंढरी हे तीर्थ आहे. दुसऱ्या कुठल्या व्यवहाराला इथे अर्थ नाही. काय मोठा तीर्थ निर्माण करून ठेवलाय बघा. म्हणून संत म्हणतात, ऐसे तीर्थ आहे कुठे असं म्हणतात. कुठं आहे तीर्थ जगामध्ये सांगा बरं. शिकविल्या गोष्टी शिकवण न धरिती पोटी. पोटात धरत नाही, नुसतं डोक्यातच धरतात फक्त. तुका म्हणे, आणि ही ओळ बघा बरं, फार मोठी ओळ आहे. तुका म्हणे सीण, कष्ट हो फक्त, दुसरे काय तुमच्या वाटायला येणार नाही. तुका म्हणे सीण होईल अनुभवा वीण. तो सगळा कष्ट आहे, शब्दांचा भार, शब्दाच्या शहाणपणाचा भार तुम्ही जर फक्त वाहवत असणार तर तुम्हाला क्षीण होणार. त्या बर्डाखाली मरून जाल का तुम्ही. ब्रह्मसूत्र वाचली, उपनिषद वाचली, वेद वाचले, इंटरप्रिटेशन वाचली, इस्कॉनकडनं आलेलं इंटरप्रिटेशन वाचलं, रामानंद मठाकडनं वाचलेलं, रामकृष्ण म्हणणार. चार आचार्य चार दिशांनी बोलतात मुळात, बाकीचे सोडूनच द्या. चार मोठे आचार्य आमचे होऊन गेले, तेच चार दिशांनी बोलतात. या सगळ्याखाली यू विल बी टॉर्न बिटवीन द फोर. काही नाही, तुमचं फाटून जाईल अस्तित्व सगळं. तुका म्हणे सीण होईल अनुभवा विणा. एक लाईन धरा फक्त, त्यामध्ये पूर्ण राहा. आणि ती सांगतोय ती नामाची आहे. आणि अहंकार विसरा, नाम घ्या, नारायणच भोगी सर्व असं म्हणा, आणि त्या मार्गाला लागा. मुख्य म्हणजे पूर्ण श्रद्धेनं, तर तो अनुभव येईल. त्या अनुभवाच्या आधारावर मग संत काय म्हणतात, आचार्य काय म्हणतात, बुद्ध काय म्हणतात, मोहम्मद काय म्हणतात, ईसा ख्रिस्त काय म्हणतात, हे सगळं कळायला लागेल. आत्ताच सगळं कळायला पाहिजे. मी आहे असताच आणि मला आत्ता असं काही होणार नाही, असं आहे. पण ते तुमचं काय असायचं ते असो, आम्ही तुम्हाला जास्त वर्म ह्याच्या पलीकडे सांगणार नाही. ही भूमिका ज्ञानी संतांची आता या तुकारामांनी व्यक्त केली. पुढचं पण एक हा शहाणपणाचा असा असा अभंग आहे हा. म्हणून मी तुम्हाला मुद्दाम दाखवतो. काय पद्धतीची शहाणी तुकारामांनी सांगितली बघा. ऐका. जाती विजातीची, जाती विजातीची म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, स्त्री आणि पुरुष, वाघ आणि त्याचं भक्ष, असं असं जे काही असतं ते त्यांची भेटी विनाकारण घडवून आणू नका असं सांगतात त्यामध्ये. जाती विजातीची व्हावयासी भेटी, संकल्प तो पोटी वाहो नये. विनाकारण दोन वेगळ्या गोष्टी, विरुद्ध गोष्टी की ज्या एकमेकाला खाऊन टाकतील खरं म्हणजे, अशा अशा विनाकारण घडवून आणायचं करू नका तुम्ही, असं असं म्हणतात. तर काय काय आता त्याची परिस्थिती असेल काय कळत नाही. पण आता ते शहाणपणाचा हा अभंग आहे. होणार ते घडो होणाराच्या गुणे, होणार ते घडो होणाराच्या गुणे, होईल नारायणे निर्मिले ते. नारायणाच्या ज्या मनात असेल, नारायणानं जी निर्मिती करून ठेवली आहे, सगळे स्पेस आणि टाइम सगळ्याचीच निर्मिती नारायणानं करून ठेवली आहे. त्यात जे कसं बसायचं घडायचं ते होईल. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. ह्याचा अर्थ हा आहे. त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही आहात तिथेच खुश राहा. आहे ते कोणी खुश राहत नाही. राहा म्हणून सांगितलं तरी कोण खुश राहत नाही. तुकारामांना ते फार आधीच माहिती होतं. ठेविले आनंद, मग आम्ही काय गरीबच राहायचं का? गरीब कोण राहते? गरीब गरीब राहत नाही. करतो श्रम करून श्रीमंतच होते तो, जेवढं काय त्याला व्हायचं तेवढं. मग ठेविले अनंत ते तशीच राहावे, हे काय तुकारामांचं म्हणणं बरोबर आहे. अरे तू काय पाळतोयस का काय ते काय कसं तुकारामाला पण माहित होतं. तुझ्या सगळ्या प्रयत्नांनी आता तू जिथं पोचलायस, त्याच्या पुढे तुझा प्रयत्नच जाऊ शकत नाही. तेव्हा तुकाराम सांगतात, झाले ना सगळे प्रयत्न, आता ठेविले अनंत ते तैसेच राहावे. असं कर तू आता, प्रयत्नाशिवाय राहा असं कधी तुकाराम म्हणत नाही, कारण त्यांना माहित आहे माणूस प्रयत्नाशिवाय राहतच नाही. सगळे प्रयत्न झाल्यानंतर जे काही अटळ अशी नीती आहे, त्या नीतीला सामोरं कसं जायचं, तर हे सगळे अनंताच्या निर्मितीमध्ये जेवढं स्वातंत्र्य होतं, फ्री स्पेस होतं, तेवढं वापरून मी जिथं तटलेलो आहे तिथे आता विठ्ठलच आहे असं आपण समजलं पाहिजे. असं ते शहाणीव आहे. ती ठेविले अनंत तैसीच राहावे हा साधा अभंग नाही आहे. होणार ते घडो होणाराच्या गुणे, होईल नारायणे निर्मिले ते. अहो मी किती निर्मिती करणार प्रॉब्लेमच्या सोल्युशन्सची, त्याच्या पलीकडे नारायणाच्या निर्मितीमध्ये सगळं स्पेस आणि टाईम आहे, त्याचा विचार करते, त्यानुसार व्हायचं ते होणार आहे शेवटी. मग ते अतिशय चांगला दृष्टांत देतात. व्याघ्राची भुके वधावी ते गाय. अहो वाघ भुकेला आहे, वाघ भुकेला आहे, मग वाघावरची दया म्हणून एक गाय मारून आणून त्याला दिली आणि बघा बरं मी वाघाची भूक भागवली, हा मूर्खपणा करू नका. उदाहरण असं आहे, व्याघ्राची भुके वधावी ते गाय, याचे नाव काय पुण्य असे. हे पुण्य नाही म्हणाले, त्या व्याघ्रालाच ती ती गाय हुडकू दे. त्याची गाय त्यानं हुडकल्यानंतर त्या गायीला वाचवणं. मी मी मला गोवध चालत नाही, मला परवा शाखेत सांगितलेलं आहे गायीचं प्रोटेक्शन करायचं आहे, मी त्याच्यातलं पण करू नका म्हणजे तिथं ते ते होईल नारायण निर्मिल येते. हा जो विजडम आहे ना, ह्युमन इंटरव्हेन्शन्स कुठे, मानवी हस्तक्षेप कुठे,
आणि देवाच्या निर्मितीला कुठे जाऊ द्यायचं, हा केवळ अनुभवानं आणि संतांचं परिशीलन जेवढं आपण करू तसं येणारी गोष्ट आहे. तुका म्हणे न करी विचार पुरता. पुरता विचार न करणारा माणूस आहे त्याचा तुकारामाला भयंकर राग. विचार न करणाऱ्या माणसाचा राग भयंकर. तुका म्हणे न करी विचार पुरता, गरजाची माता पिता खर. खरं म्हणजे गाढवानं निर्मिलेली संतती आहे. म्हणजे जे विचार न करता असं काहीतरी गरजेपोटी काहीतरी पुण्य मिळवायच्या मागं लागतात. मूर्ख लोक आहेत म्हणले, काय देवाची निर्मिती कळत नाही अशी एक नेहमीच्या बद्दल एक शिवी घालून रिकामे झालेले आहेत. अं, आपण एकच तर हे सगळं ज्ञान मिळायचं असेल द्वंद्वाच्या पलीकडे जाणारं, तर संतांचंच आपल्याला आधार आहे. म्हणून संतांचा एक अभंग मी वाचून दाखवतो आणि मग आपण नेहमीच्या पद्धतीनं एक गाणं ऐकूया. कोणा पुण्य यांचा होईन सेवक. संतांचा सेवक व्हायला पुण्य लागतं असं म्हणतात तुकाराम. कोणा पुण्य होईन यांचा सेवक, जिही द्वंद्वाधिक दुरावले. द्वंद्वाच्या पलीकडे जाऊन बसले हे लोक, द्वैताच्या पलीकडे जाऊन बसले, ह्या लोकांचा मला सहवास कसा बरं मिळेल असं तुकारामाची आस आहे. ऐसे वर्म मज दावी नारायण. नारायणा, मला तेवढंच एक सांग, तू नाही मिळालास तरी चालेल, हे संत कसे बरं मला भेटतील, ह्यांचा सहवास मला कसा होईल, एवढंच मला सांग. अंतरीच खुणा प्रगटोनी. खुणा अंतरीच्याच प्रगटतात त्यांच्यामध्ये, आतल्या नॉलेजच्या खुणा, ज्ञानाच्या खुणा बाहेर प्रकटतात, अशी ही संत माणसं असतात. बहु अवघड असे संत भेटे. तुकाराम म्हणतात आपल्याला काय, तुकारामांना संत भेटत नव्हते. बहु अवघड असे संत भेटी, तरी जगजेठी करुणा केली. जगजेठी, तू परमेश्वरा, तुझ्या करुणेमुळे मला काही संत आयुष्यात भेटले. आणि ते जगजेठीची कृपा असल्याशिवाय संत सुद्धा भेटत नाहीत, एवढं त्यांचं महत्व आहे. तुका म्हणे मग न ये वृत्तीवरी. एकदा संतांचा सहवास मिळाला की मी देह आहे ही वृत्तीच तुमच्यातनं निघून जाते. न ये वृत्तीवरी म्हणजे काय? देह ही मी आहे अशी जी कल्पना आहे, त्या कल्पनेकडे तुम्ही परत येणारच नाही आणि तुम्ही सेवेतच राहाल. हा संतांचा सहवासाचा चमत्कार आहे. तुका म्हणे मग न ये वृत्तीवरी, सुखाचे शेजारी बहुडेना. मग सुखाच्या शेजारी असं म्हणलंय. शेजारी म्हणजे नियर आपण म्हणतो, पण तो खरा शेजेवरी असा आहे. त्या सुखाच्या शेजेवरच मी पडून राहीन. माझं आता पुढचं आयुष्य काट्यावर पडलेलं असू दे, खडकावर पडलेलं असू दे, जाळाच्या शेजारी असू दे, नाही तर बर्फाच्या वर पडलेलं असू दे, सुखाचे शेजारी पहुडीनं येईल ते आयुष्य मी सहन करेन. केव्हा? संतांचा सहवास असला की मला कळेल माझं आयुष्य काय आणि मी कोण. तर आपण आता ह्यावर इथं थांबूया आणि आपण आजचं गीत आपण ऐकणार आहोत. ते आपण पूर्वी 24 साली केलेला आहे हा अभंग, त्यामुळे मी तो फक्त वाचतो. आपण माझ्याकडे नोंद आहे, 18 फेब्रुवारी 24 साली आपण केला आहे हा अभंग. त्यामुळे ह्या अभंगाचं निरूपण 18 फेब्रुवारी 24 आहे. आता मी तो फक्त पटकन वाचून दाखवतो आणि आपण तो ऐकूया. काय या संतांचे मानू उपकार, माझा निरंतर जागविते. मला जागा ठेवतात हो, मला पापात पडू देत नाहीत, अंधारात पडू देत नाहीत. काय देवा यासी व्हावे उतराई. ह्यांचे कसे उपकार फेडायचे. ठेविता हा पायी जीव थोडा. यांच्या पायी जीव जरी ठेवला तरी तरी सुद्धा उपकार पेटणार नाहीत. सहज बोलणे हित उपदेश. सहज बोलतात आणि जाता जाता असा उपदेश करून जातात होय संत. म्हणून संतांचा सहवास पाहिजे. करूनही सायास शिकविती. फार प्रयत्न करतात, आमच्यासारख्या अडाणी माणसांना वर आणायचा प्रयत्न करतात. असं सोडून देत नाहीत. तुझी लायकी तीच आहे, ठेविली अनंत तैसेच राहावे. बावडाला बावड, दुःखाला दुःखी ठेवून त्याचं ते चालू जात नाहीत. आमच्यासाठी प्रयत्न करतात. करूनही सायास शिकविती, म्हणून त्यांचे उपकार आहेत. तुका म्हणे वत्स धेनूची या चित्ती. ते वत्स जे असतं की नाही, वासरू जे असतं ते गायीच्या हृदयात कसं राहतं, तसे आम्ही भक्त लोक ह्यांच्या हृदयात राहतो संतांच्या. आणि ते आम्हाला, गाय जशी वासराची काळजी करते तशीच आमची काळजी करतात. तुका म्हणे वत्स धेनूची या चित्ती, तैसे मज येती सांभाळीत. तसे माझा सांभाळ करतात. हा अभंग आहे ना, हा अभंग मला वाटतं मी सुरेश वाडकरांनी गायलेला तुला पाठवलेला आहे. याची चाल आता कोणी लावली माझ्या काही लक्षात नाही. हे हे हा अभंग तुम्ही नंतर पण बघा. हा राहुल देशपांडे, हा जो नवीन पिढीचा गायक आहे ना, त्यांनी फार सुंदर गायलेला अभंग आहे, पण तो 15 मिनिटं चालतो. त्यामुळं आपल्याला आता वेळ नाही. आपण सुरेश वाडकरांचा ऐकूया. आणि ह्याचे खूप व्हर्जन्स उपलब्ध आहेत, कारण हा संप्रदायामध्ये फार गाजलेला असा अभंग आहे. कुठल्याही वारकऱ्याला माहीत असलेला अभंग आहे, कारण हे संतांची स्तुती सांगणारा अभंग आहे ना. तर अगदी देवळात कुठल्या गेला तरी काय मानो संतांचे उपकार, हा अभंग अत्यंत प्रेमानं आमचे वारकरी म्हणत असतात. आपण आज वाडकरांचं अभंग ऐकूया आणि थांबूया इथे.
उपकार मज निरंतर, मज निरंतर जागवी काय या संतांचे मानु उपकार काय या संतांचे मानु उपकार. द्यावयासे भावे उतराई, काय द्यावयासे भावे उतराई, काय द्यावयासे, काय द्यावयासे भावे उतराई, काय द्यावयासे भावे उतराई. ठेविता हा पायी, ठेविता हा पायी जीव थोडा काय या संतांचे मानु उपकार काय या संतांचे मानु उपकार. सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे सहज बोलणे हित उपदेश. सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविते, करुणी सायास शिकविते. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती. तैसे मज येत, तैसे मज येत सावाईती काय या संतांचे मानु उपकार काय या संतांचे मानु उपकार. मज निरंतर, मज निरंतर जागविते काय या संतांचे मानु उपकार काय या संतांचे मानु उपकार काय या संतांचे मानु उपकार. चालेल. आपण आता एवढा मोठा संदेश तुकारामांचा प्रभाकर पंडितांनी दिले संगीत आणि सुंदर म्हणले वाडकरांनी. आपण आता त्यावर काही भाष्य करायला नको. इथं थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी.